आणि हे बघा हे आई दादा, हे बघा हे नुबडे नाबडे आमच्या सोबत आले गाईज बघा. हाय गाईज, हे बघा गाईज, हे बघा माझी दीदी दादा, हे बघा माझी दीदी बा हाय कर ग. आणि गाईज आमचे ना अजून एक मेंबर बाकी, मी तुम्हाला त्यांना पण दाखवते. हे बघा ते एकदम स्लो येत होते तर मी त्यांचा ना व्हिडिओ काढते. हे बघा हे अजून एक मेंबर हाय करा, हाय कर ना. आणि गाईज तर भेटू पुढं. आता आम्ही गाईज आता आम्ही निघालो आहोत. आणि गाईज आता मी तुम्हाला दाखवते की आता आम्ही ना अंजनेरी पर्वत चढणार आहे मोठा. खूप अजून लांब जायचंय. गाईज ते मागून पोरं बोलताय बघा, हाय करा हाय करा. गाईज आम्ही आता चाललोय आणि नक्कीच तुम्ही कंटिन्यू राहा. आणि अजून काय बोलू मी, मलाच कळत नाही. आमची दीदी बघा, तिला नीट गाडी चालवता नाही येते पण इथं खूप उंच होतं त्यामुळे. गाईज इथं ना माझी दीदी दादा ते ना डायरेक्ट पडून गेले नाही का. हे बघा हे कसे येत आहे गाईज, बघा आणि हे बघा नुबडे नाबडे पाय ना, नुबडे नाबडे. गाईज आम्ही चालले आता. बघा हे दोघं पडून गेले ते त्या रोडकडे. बघा दादाच्या गाडीवरती पडून गेले. हाय करा, हाय गाईज. गाईज आम्ही चाललोय आता. बाय गाईज, बाय गाईज, बाय गाईज. भैया इधर देखो, बाय बाय बाय. नको ना गो. तर गाईज आज आता मी हा फर्स्ट टाइम पहिला म्हणजे फुल ब्लॉग टाकणार आहे आम्ही. आणि नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक पण करा तुम्ही गाईज, असाच सपोर्ट करा. आयफोनवर आहे गाईज. गाईज हा माझा पहिला फुल ब्लॉग आहे आणि नक्कीच बघा आणि नक्कीच माझे 10K कम्प्लीट करा. आता किती फॉलो भी करा, फॉलो सबस्क्राईब पण करा. आता किती फॉलोअर्स आहेत तुझं? अजून स्टार्टिंगच केली गाईज नाही का. गाईज अजून आम्हाला एवढा लांब एवढा उंच आम्हाला डोंगर पर्वत काय तो चढायचा आहे. गाईज बघा ना यार किती ऊन आहे. पडला गाईज. इथले रस्ते म्हणजे ना डायरेक्ट जंगली नाही का. आणि आम्ही या जंगली रस्त्यातून जातोय. आता पुढे गाडी फायनली आम्ही पोहोचले आणि आता ना आम्ही पार्किंगला लावते. हे बघा माझे दीदीन ते सर्वजण आले. हे बघा हे 3 नुबडे बा हाय करा, हाय करा. बघू शकतात तुम्ही नुबडे नाबडे होते. आणि आता आम्ही पोहोचलोय नाही का. आता आम्ही ट्रॅक चढणार आहे. इथं गाड्या लावण्याचं डिस्कशन चालू आहे गाईज. गाईज हे बघा हे पडले ते हे त्याच हसत होते. हे बघा ही दीदी माझी. गाईज हे पडले ते ना त्याचं डिस्कशन चालू आहे यांचं. गिरने वाले ते ती अशी बोलतीये पण ते खरंच गिरूनच गेले होते गाईज. माझी दीदी तडाक पडून गेली ती बाई गाईज. गाईज थांबा. फोन घेईल अगं मूर्ख का. गाईज माकड आहे इथं, माकड. आणि हाय फोन आहे दीदी घाबरते बघा. समोर फोन घेईल. फोन पाहिलं फायनली आम्ही आता ट्रॅक चढायला सुरुवात केली आहे. आणि गाईज बघा असे खरबुडे रस्ते. गाईज हे मला सर्व बोलत होते की मी हे ना माझे सबस्क्रायबर आहे असं, पण असं काहीच नाहीये. माझ्या मेहनतीने मी कमवतीये. भाई गाईज आहे बघा अजून एवढं खूप मोठं डोंगर आहे.
तो चढायचा आहे आम्हाला. आमचं ना. हे बघा हा बोलते आमचं काढ आमचं काढ. जस कोणती पोरगी ब्लॉग पाहत असेल ना तर मला नक्कीच सांगा माझा दादा आवडला का नाही. आता तुम्ही फोन ठेवून द्या. दीदीने सांगितले मला. तसं आम्ही चाललोय. हे बघा हाय कर दीदी. काहीच मी एवढी चढली पण मला खूप दम लागलाय. अजून तर काहीच नाही असं दादा ते बोलते. हे बघा दल्ले दल्ले टकले टकले हे आमच्या खरंच दल्ले दादा बर का. त्यांची अजून दल्ली बाकी आहे. त्याने आलाय गाईज. नको दिसून देऊ. हे बाई माझी बहीण पा जवळती माझी भावी पोलीस. हा भावी पोलीस होणार आहे ती अजून. मग भावी पोलीस होणार आहे. भावी पोलीस बाई गाईज एवढं मोठं डोंगर येतो. अजून एवढं चढायचं आहे. नक्कीच तुम्ही पण व्हिजिट करा. हे बघा हे सर्व चालले पुढे. ते माकडे बघा कसे पळत आहे. खूप वरती आहे. हे बघा बघू शकतात. खूप डेंजर आहे. नाही जाणार माकड घेऊन. नाही जाणार नाही जाणार. गाईज खूप उंच आहे. ते बघा काहीच सगळे मला ओळखायला लागले. हे गाईज इथे घाबला आलेला आहे. हे बघा इथे टकले. हाय गाईज. किती भारी आहे. मी तुम्हाला सांगते इथं भांडण झाले. आई शपथ. आम्ही सगळं इथे बसलोय. खूप दम लागलाय. माकडे बघा. फायनली आम्ही पोहोचलोय. पोहोचलो नाही अजून पोहोचायचंय पण आहे ना. मी बाबा आमचा शिवा गुस्सा चालू आणि घरवरती का चालू. शिवाच्या मोकडे ये मोकडे. तिथं इतकी गार राहावं लागते ना. मी नाही का तिथे थोड्या वेळ बसणार आहे. गोष्ट दाखवते. गाईज आहे बघा. छोटू आदा. छोटू आदा. मेरे इतना नजदीक से बोलेंगे. माझी दीदी बघा. माझी दीदी बघा. दीदी सगळे आले पण सगळे थकले. आणि ही दीदी बघा. समृद्धी आणि गाईज परत एकदा स्वागत आहे माझ्या तुमच्याबरोबर. मी समृद्धी आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. तर गाईज आता आम्ही आलो तो अंजनेरी पर्वतला. मी तुम्हाला दाखवते की आम्ही किती किती एन्जॉय केलंय. हे बघा आहे आदेश. ही आहे माझी बहीण पोलीस. हे आहे जे व्हिडिओ काढते ना ते महेश दादा आहे. आणि ही माझी ब्युटिफुल नंबर 1 आहे आणि मी ब्युटिफुल नंबर 2 आहे. आणि बाकीचे सर्व तुमच्या कॅमेऱ्याच्या मागे गाईज. हे बघा माझी दीदी दादा. बघा ती माझी बेस्ट फ्रेंड दीदी. बघा हा सोम आणि माझा भाऊ. ही माझी बेस्ट फ्रेंड दीदी आहे. आणि हरी सुद्धा होता. आणि इतका
पीसफुल नजर आहे ना गाईज बस कधी एवढं छान वाटते ना तर गाईज तुम्ही कंटिन्यू राहा आणि बाय बाय गाईज बाय. सांगते समोर ब्लॉग बनवते तेव्हापासून ना इंग्लिश जास्त बोलायला लागली नाही तर तिला इंग्लिश काहीच येत नव्हतं. हो तुमच्या बोट दीदी बघा काय करते काय दीदी बघा गाईज हे बघा कसं बोलतो आधीच बोल एकदा. गाईज आमचं चिंगडे बघा कसं बोलतंय वडापाव आहे वडापाव आहे. गाईज माझी चप्पलच भरून गेली बरं कशी नाही. गाईज माझी चप्पलच भरून गेली पण नाही का माझ्या सपोर्टला ना माझा दादा होता शिवा दादा. आणि गाईज तुम्ही नक्कीच माझे 100K कम्प्लीट करा बरं का. एक न्यूज सांगते तुमची जी ब्लॉगर आहे ना समृद्धी जाधव ती शेणात पडली. नाही हो नाही ती खोटं सांगते कारण की ती पडली. मी तुमची ब्लॉगर आहे ना मी नाही पडली शेणात. माझी चप्पल पडली होती पण नाही का ती बी नीट झाली. आपले सगळे दीदी हरून जाशील का? हे छोटी हात धरून काही जाता आम्ही चाललंय ते कोणतं मंदिर मला नाव नाही माहिती बरं का. हात धरून चाल हारून काही जे बघा बंद करा. आली गाईज आता आम्ही चाललोय परत आमचा प्रवास सुरू झालाय मोठा. आणि गाईज तुम्ही ना हा व्हिडिओ ना नक्की बघा. खूप एन्जॉईंग व्हिडिओ हा आणि खूप तुम्ही खूप हसशाल इतका हसशाल ना डायरेक्ट. आमचे ते इतके नमुने आहे ना इतके नगीन आहे ना. तुम्हाला कळलंच असणार आमची नगीने कशी तिकडे ते पोरं ओरडले लगेच तिकडे हे ओरडले बघा कशी आहे. आम्ही असेच आहे बघा कसं करते आम्ही अशीच आहे. गाईज तुम्ही ना त्याच्या आवाजाला इग्नोर करा बिकॉज ना तो पागल पोर काय नाही का म्हणून. अंजनेरी पर्वत यस. गाईज हे बघा हे काय बोलताय मला. आता आम्ही चढायला फायनली सुरुवात केली आणि इथं पायऱ्या आल्या नाही का. जोश हे बघा हे काय म्हणते आता जोश येतोय म्हणे. काय रे तू कोण आहे. आम्हाला मारत येते दीदी बघा माझे. मला सायलीने काय दिलं मी तुला देतो गुडघ्यावर हात न डावचा चालताना. बघा कसं बोलतोय तो. गाईज तुम्हाला जात बघा आम्ही चालते पायऱ्यांवरून आणि ते बघा कुठून चालते काहीच माकड बघा. आता परत एकदा ब्रेक नंतर तुमचं स्वागत आहे समृद्धी ब्लॉग. जिरली खूप जिरली इतकी म्हणजे इतकी जिरली ना आयुष्यात कधी एवढी जिरली नसत तेवढी जिरली माझ्या भावाने जिरवली माझी.
गाईज आम्ही चाललोय हळूहळू. हा तेवढंच पाय तू काहीच नको बघू. छोटू दादा हा चल आपण पटकन पोहोचलो काय आधीच बघा कुठून चालले. अरे साई खरंच आहे का गाईज? इतकं डेंजर आहे ना हे. दोन दिवस नाही हाय गाईज इथं माझ्या दादाचा फोन आलाय आणि दादा तिकडून कंपनीतून ना आमची मज्जा बघतोय की आम्ही किती मज्जा करते असं आहे बघा. आम्हीच माग आहे गाईज कारण की इतका वरचं इतका डेंजर डोंगर आहे ना. हे बघा आहे ना चढलो होतो अंजनेरीला आणि त्यानंतर उतरलो. गाईज तुम्ही पण नक्की एकदा व्हिजिट करा या अंजनेरी पर्वतला. बस थँक्यू.